नाही बघ, मला आकर्षण तर होतं ह्या सगळ्या गोष्टींचं, कारण घरामध्ये वातावरणच ते होतं. माझ्या वडिलांची स्वतःची कंपनी होती नाटकाची. मग कधी काही अडचण झाली की चल शमे तू उभी राहा, चल पाठांतर कर, हा रोल तू कर. तर समज ना तू, मी वयाच्या 12-13व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली, तर म्हणजे बाळकडूच म्हण मला होतं. तर मग मी काम करायची. मी माझ्या वडिलांनाही सांगितलं होतं की मला काम करायचं. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, पण सगळ्यात आधी तू मला राम गणेश गडकरांच्या नाटकातला एक पॅरिग्राफ वाचून दाखव म्हणून. तर त्याच्यामध्ये ते असं वाक्य होतं लिहिलेलं की चला आपण वल्लभभ्रमणी खेळूया. वल्लभभ्रमणी हा एक शब्द आहे आणि मी वाचलं त्यावेळेला की चला आपण वल्लभभर मणी खेळूया. माझे वडील म्हणाले ते काही टोपली शमे, ते काही टोपलीभर मणी आहे का, ते वल्लभभर मणी आहे, वल्लभभर मणी नाही आहे. कळलं तुझं काय होणार आहे. या फंदात पडू नको, घरातच बस, असं ते झालं. पण कसं व्हायचं की पुण्यात त्यांचे शोज व्हायचे, शाळा सुटली की मग मी थिएटरमध्ये जायची त्यांचं नाटक वगैरे बघायला. झोप आली की तिथे ड्रेपरीचे त्या ट्रंक भरलेले असायचे, त्या ट्रंक वरतीच झोपून जायची. सुट्ट्या पडल्या की मग कोल्हापूरला जायचं, शांतकिरण स्टुडिओ, जयप्रदा, मग ते शूटिंग वगैरे बघायचं. मग त्यांच्याबरोबर ज्या हिरोईन्स असायच्या त्यांच्या त्या ड्रेसिंग टेबल पाशी जाऊन बघायचं काय काय मेकअपचं सामान आहे. मग त्यावेळेचे ते मॅक्स फॅक्टरीचे सगळे स्टेक्स आणि त्यांचं ते मस्करे वगैरे, ते पापड्यांना लावायचे बल्ब पाशी गरम करून वगैरे, असं मजा यायची, छान वाटायचं ते सगळं वातावरण बघायला. तर त्यांनी मला प्रोत्साहन नाही दिलं कधी. नाही नाही, माझ्यासाठी कधी त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला नाही. पण ते याच्यामुळे का, कारण बऱ्याच जण आता आर्टिस्टना माहिती असतं या क्षेत्रातलं स्ट्रगल काय आहे, आणि मग ते आपल्या मुलांच्या बाबतीत बऱ्याचदा ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतं की जे मला वाटायला आलं ते माझ्या मुलाच्या वाटायला नको, मुलीच्या वाटायला नको, आणि मग त्यामुळे ते दूर ठेवतात. असं होतं का? म्हणजे तुमच्या बाबतीत कसं झालं? तसं तर काही झालं नाही, पण मला असं वाटतं की त्यांना वाटलं असेल की ही कलाकार पूर्ण व्हायला या मुशीतनं अजून बाहेरच आलेली नाही आहे. तर अर्ध्या हळकुंडानी असं त्यांना ते करायचं नव्हतं की त्यांना त्यांचं नाव खराब व्हावं असं वाटत नव्हतं. आणि तो काळ पण असा होता की एवढा सक्सेस पाहिल्यानंतर जेव्हा डाऊनफॉल आला आणि त्यावेळेला माझं टीन एज सुरू झालं होतं, तर असं नको की राजा गोसावी थकत चालला म्हणून मुलीला पुढे करतोय. ते त्यांच्यासारख्या स्वाभिमानी कलाकाराला सहन होण्यासारखी नव्हती ती गोष्ट. तर म्हणून त्यांनी मला प्रोत्साहन दिलं नाही. पण मग मी जेव्हा त्यांच्याकडे इच्छा प्रदर्शित केली की नाही मला करायचंच आहे काम, तर त्यावेळेला मला आठवत आहे आनंद माने डिरेक्टर होते आणि मग त्यांनी सांगितलं की आनंद भाऊ काम करायचं म्हणते शमी. तर आनंद भाऊ म्हणे की ठीक आहे, काय मी म्हणे नाही म्हणतोय पण तयार नाही होत आहे, हट्टाला पेटली. तर आनंद माने म्हणाले की काय हरकत नाही, रंजनाच्या मागे उभी करा मैत्रीण म्हणून तिची. तर मग मी म्हटलं की छोटासा रोल असेल ना. तर मग पप्पा म्हणाले की हो छोटाच रोल तुला, कारण कॅमेरा सेन्स येण्यासाठी तुझी सुरुवात ही ज्युनियर पासूनच झाली पाहिजे. मग मला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्याच्यात पाठीमागे कुठेतरी उभं केलं, कुठेतरी गाण्यात हात दिसतोय, कुठे एवढं मोठं तंगडच दिसतंय असं, म्हणजे फारसा चेहरा विराही दिसत नव्हता त्याच्यात माझा. पण मग मी त्यांना विचारलं, म्हणलं असं का केलं तुम्ही? तर मला ते म्हणाले नाही काय आहे ना, डोक्यात हवा, मेन लीडसाठी जर मी तुला हे केलं तर तुझ्या डोक्यात हवा जाईल आणि तुला त्या औध्याची किंमत राहणार नाही आयुष्यात. स्ट्रगल हा खालपासून सुरुवात कर, तिथून कर. बरोबर. तेव्हा तुला कळेल की काय ह्याच्यामध्ये किती जद्दोजहद असते आणि किती मेहनत करावी लागते. त्यामुळे त्यांनी जाणून बुजून माझ्यासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत. पण हा तोच सिनेमा आहे ज्याच्यात बाबा आणि तुम्ही एकत्र काम? बाबा हिरो होते, रंजना हिरोईन होती, त्याच्यामध्ये मेन लीड करत होती. शांताराम बापूचा राजकमलचा सिनेमा होता. तो. पण त्यावेळेला रंजना स्टार असणार ऑफकोर्स त्यावेळेला.
रंजनाचा नवीन पण होत्या? तसा दुसरा तिसराच पिक्चर होता तो. पण काय शांताराम बापूंची वत्सलाबाई देशमुखांची मुलगी आणि इतकी सुंदर. त्याच्या आधी झुंज वगैरे तिचे पिक्चर आले. नाही, झुंज नाही, दुसरा कुठला तरी पिक्चर आला होता. तर ऑफकोर्स स्टार तर होतीच ना ती. मग त्यांच्यासोबत म्हणजे आता सेटवर गेल्यानंतर असं असतं ना, राजा गोसावींची मुलगी आहे त्यामुळे थोडीशी वेगवेगळी ट्रीटमेंट ऑफकोर्स मिळते. तशी तुम्हाला मिळाली होती का? आणि रंजना यांच्यासोबत काही क्षण घालवण्याचा त्यावेळेला हे मिळाला होता, चान्स मिळाला होता? रंजनाताईला मी खूप अशी बघत बसायची. तिचे मॅनरिझम्स, कसं ती काम करते काय वगैरे छान वाटायचं. पण तसं काही म्हणजे बॉन्डिंग वगैरे काही झालं नाही. म्हणजे नाही तिच्याकडनं. आणि मी तर अगदीच पिल्लू होते. म्हणजे ते 13-14 वर्षाचं वय, काहीच कळत नव्हतं त्यावेळेला. पण एवढं मला कळलं की नंतर सगळ्यात मागे टाकलं गेलं मला. खूपच रॉ होते मी त्यावेळेला. मलाच येत नव्हतं काम करता. पण असं असतं ना बऱ्याचदा, जसं मला हा प्रश्न थोडासा सतावतो की आई वडिलांची दोघांची मतं असतात की मुला, आणि त्यांची कधी कधी ती पटत नाहीत. आपल्या मुलांनी कोणत्या क्षेत्रात जावं. बऱ्याचदा आईला असं वाटत असतं मुलाने हे करावं, वडिलांना वाटत असतं मुलाने हे करावं. मग त्यावेळेला जेव्हा तुम्ही हळूहळू अभिनयाकडे तुमचा कल जात होता तेव्हा आईचा कुठे विरोध होता की नाही, नको, कारण तिने कदाचित जवळून या क्षेत्राला पाहिलं असेल आणि त्यात कदाचित कधी होरपळली असेल, कदाचित कधी काही प्रसंग असे आले असेल की नको, आपली मुलं इथे नको, तर तसा आईकडनं विरोध झाला किंवा तिचा सपोर्ट कसा? तसं तर नाही झालं. कारण काय झालं की म्हणजे हे असला नवरा नको गो बाई वगैरे ते सगळी गोष्ट वेगळी. पण त्यानंतर खूपच म्हणजे डाऊनफॉल आमचा सुरू झाला. आणि मग त्यावेळेला आईचीच इच्छा होती की तू आता काम कर म्हणून, की थोडाफार सपोर्ट मिळेल घराला. हे अर्थात वडिलांना काहीही माहीत नव्हतं. पण मग आई मला मुंबईला घेऊन आली आणि मग मी खूप स्ट्रगल केला त्यावेळेला. पण त्यावेळेचं वातावरण फार वेगळं होतं. कारण मी अगदी बारीक होते आणि तेव्हाच्या हिरोईन्स अशा छान धष्टपुष्ट अशा. आणि मग मला ते रिजेक्टच केल्या गेलं, टू बी व्हेरी फ्रँकली त्यावेळेला. मग नाही जमलं माझं. पण असं नाही व्हायचं की बाबा आत्ता जसं आम्ही ऐकतो की नेपो किड्स, स्टार किड्सना लगेच संधी मिळते, मग राजा गोसावींची मुलगी आहे म्हटल्यावर कुठेतरी तो पाहणाऱ्याचा दृष्टिकोन एक वेगळा असू शकतो. बाबा वडील एवढे टॅलेंटेड ॲक्टर आणि आहेत आणि इतकं त्यांचं मोठं प्रस्ताव आहे, भले पडता काळ सुरू असेल तरी पण तो मागचा थोडा विचार केला जातो. तसं नाही झालं तुमच्या बाबतीत संधी देताना? म्हणूनच मला काम मिळालं नाही. कदाचित म्हणूनच मला काम मिळालं नाही की एवढं मोठं नाव आहे या मुलीच्या पाठीशी, तर काही नाही, आपल्याला इथे काही हात मारता येणार नाही. तर कशाला उगाच, चला लांबच ठेवा, असं झालं ते थोडंसं. जाऊ दे, हे या इंडस्ट्रीचे उसूल आहेत. पहिलं रिजेक्शन आठवतंय तुम्हाला? कुठेतरी छान एका हुरूप घेऊन तुम्ही कामाला गेलायत आणि तिथे असा नकार पचवावा लागला? खूप ठिकाणी असं झालं. हे काय आता कसं सांगू मी तुला, की इथे तेव्हा होतं नेपोटिझम, तेव्हा पण होतं. पण जाऊ दे, आता मला नाही बोलायचं त्या बाबतीमध्ये. आता मी आयुष्याच्या ह्या पडावावरती उभी आहे की सगळंच छान आहे, सगळंच चांगलं आहे माझ्यासाठी. मला परमेश्वराने खेचून घेतलं ना वरती, हात दिला. माझ्या हिश्श्याचं जे काय अस्तित्व आहे ते ह्या इंडस्ट्रीत मी निर्माण केलं. काही लोक मला ओळखतात, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कशाला आता मागे पुलावरून खूप पाणी वाहून गेलंय, सोडून द्यायच्या सगळ्या गोष्टी. पहिला ब्रेक आठवतोय? पहिला ब्रेक नाटकात तर मी खूप कामं केली त्याच्यानंतर. मोहन काकांना काय झालं, युवदर्शनला विनय आपटेंनी माझी आणि माझ्या मिस्टरांची मुलाखत घेतली होती. आमचं मॅरेज ब्युरो होतं, तर ते यंग कपल कसं मॅरेज ब्युरो चालवतं.